रात्री काय झालं? भूताचं काय झालं? ही सांग जसं वाटतं असं दरवाजाला पुढे जाते परत पाठी येते, पुढे जाते परत पाठी येते. पावसाला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये. चाकरमानी जाऊक निघालेत मुंबईच्या दिशेने. मग आता परत कधी मामा? परत कधी? आता काय आलो तर 2 महिन्याने. चालेल. 1-2 महिने चक्कर मारायला. पावसात एक खेकडे खायला. मामी रडते कशाला? चला मामी बाय. मावशी येते ना आता परत खेकडे खायला? लवकर ये. आता आमच्या भाड्याला पाणी लागलं ना, काही इथे खेकडे वगैरे बऱ्या प्रकारे येतात, तर ते बघू आपण पावसात जर इथे असलो तर तुम्हाला ते पण बघायला मिळते. रात्री काय झालं? भूताचं काय झालं? ही सांग श्रवण इकडे रे. श्रवण इकडे लवकर लवकर ये. मला घाबरवत. अरे ये पटकन ये. लवकर ये. ही मानसी घाबरवते. मी का घाबरू बिचाराला? रात्री काय झालं? तुम्ही लोक किती वाजता झोपलेत? काय 1:30 वाजता 1:30च्या नंतरच झोप. पण काय चाललेलं काय? हे मला घाबरत होते. कशाबद्दल? बोलत होते खिडकीतून हात बाहेर. आलेला मग? नंतर हे घाबरत होते, मी इथं झोपलो. आलेला का कोण? आवाज पण येत होते नंतर. कोणतरी घोरत होता. कोणतरी आवाज येत होता. कोणतरी काय भरपूर घोळणार असतील आमच्याकडे. 1 2 3 4 5. हो मग तुम्ही बाकीच्यांचे आवाज ऐकले ना अजून? आतला असा घोरत होता जसं वाटतं असं दरवाजाला पुढे जाते परत पाठी येते, पुढे जाते परत पाठी येते. मी भांडी घासतो बाहेर, कुत्रा भुकायला लागला. अरे तिथेच सगळे कुत्रे भुकतात. इथे लांडोर दिसले आम्हाला 2-4 लांडूर. लांडोर. बाबा दाखवा. एकच आहे. एवढी मेहनत करून एक करवंद आम्हाला मिळालेला आहे. सीझन संपला आता करवंदाचा, त्यामुळे आता करवंद नाही आहेत. घरी जायचंय, त्यापेक्षा थांब इथेच. मग सुट्ट्या वाढव आमच्या. सांग बॉसला फोन कर. तो बोले घरी राहा, अजून राहा वर्षभर. ह्यांचं बरं आहे, ह्यांना काय सुट्ट्या बिट्ट्यांची गरज नाही. सरळ उठायचं आणि सुटायचं. तुम्ही लहानपणी हे सगळ्यांनीच केलं असेल ना, तर आता बघूया. त्यांचे तर खूप आहे. श्रावणी कर. नाही होत माझं. अरे हे असं पोकळ ठेवायचं. हे असं पोकळ होतं, असं करायचं. आली काय बस? चला बस आली फायनली. ए मामी बरोबर बोलली तू, पाऊस पण येणार आणि बस पण येणार. मागच्या टायमाला पण असंच झालं. चला आता येवा लवकर, कोकण आपलंच असा. हो चल मामा. चला बाय. बाबा काय आहे ते? कवठी चाफा आहे ना? कुठे लागला पुढल्या दारात? बघूया बाबांना लावू दे.
आमच्या बाबांच्या हाताने लावलेली झाडं ही बऱ्यापैकी जगतात, तर त्यांच्या हाताला गुण आहे तसं. आणि तुम्ही बघू शकता पाऊस पण सुरू झालाय. तर आता मामा मामी वगैरे आपले गेलेले आहेत. घर आता बऱ्यापैकी खाली झालेलं असणार, कारण की आता 1 दिवसच झालेला आपल्याला इथे येऊन, पण घर भरलेलं होतं त्यामुळे ती सवय झालेली. पण आता घर बऱ्यापैकी खाली झालेलं असणार, आता कंटाळा येईल थोडा, पण तरी आपण बघू काय आपल्याला मजा करता येईल घरात. पहिले तर आता जाऊन आपण हा चाफ्याचं झाड लावूया. आमचा रॉकी कुठे राहिला? रॉकी चल. देव तपा आहे तो, देव तपा. आम्ही आता देवचाफ्याचं झाड लावलंय माडाच्या बाजूला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या बाबांच्या हाताने लावलेली झाडे ही छान जगतात. तर आता हा चाफा पण खूप मोठा होणार आहे. पावसाला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये आणि भरपूर ऊन लागत होतं, पण पाऊस सुरू झाल्यामुळे आता खूप छान वाटतंय. आणि आणखीन जोराचा पाऊस लवकरच सुरू होणार आहे. आता मी फणस फोडतोय. रसाळ कुठे? रसाळ आहे. पेपर का नाही टाकला खाली? छान आहे. कापा हा काय कापा आहे. मस्त रसाळ आहे तो, पण तो काप्यासारखा आहे. छान आहे पण गोड. मस्त आहे तो. अरे बसून खाल्ले ते सगळे. हो खाऊया ना. घ्या. काय फणस? गोड आहे मस्त. मस्त आहे फणस ग. छान आहे. घारी. चला तर तुम्हाला आता गावचं घर दाखवतो. हा आहे लाकडी साकव. आणि हे आमचं घर आहे. ती समोर दिसते ती पडवी आहे. आणि हा पुढील दार. इथे आमच्या विहिरीचं काम अजून सुरू आहे. बाबा काय करताय हो? अरे आता पाऊस पडला ना, आता लाकडं भरून ठेवतो आहे. अच्छा. तर आता कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेलीच आहे. तर पावसाच्या आधी सगळे असे लाकडं भरून ठेवावी लागतात. असंच काम कर, पटापट हात चालव फक्त. हो चालू आहे पावसाची तयारी. आमची आता लाकडं भरून झाली आणि उरलेला जो भुसा होता त्याच्यात आम्ही आग घातली आहे.